आपण सगळेच आनंदाच्या शोधात असतो नाही का? अगदी. पण गंमत अशी आहे की आपण आपलं आयुष्य यशाच्या मागे धावण्यात घालवतो. या आशेवर की यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर आनंद आपली वाट पाहत असेल. पण बऱ्याचदा तसं होत नाही. नाही होत. उलट एक पोकळी जाणवायला लागते. हो. विशेषतः 40-50 नंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की आपण धावत तर खूप आलो, पण पोहोचलो कुठे? ती एक वेगळीच भावना असते. आणि हाच प्रश्न, हीच भावना आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अच्छा. आज आपण हार्वर्डचे प्राध्यापक आणि सामाजिक शास्त्रज्ञ आर्थर ब्रुक्स यांच्या संशोधनावर आधारित काही विचारांची चर्चा करणार आहोत. त्यांनी आनंदामागे जे विज्ञान आहे त्याचा खूप खोलवर अभ्यास केलाय. वाव. म्हणजे आनंद हे फक्त एक भावना नाही, तर त्यामागे शास्त्र आहे. हो, आणि त्यांनी काही महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत जे आपल्याला एक नवीन दिशा देतात. ही दिशा फक्त अधिक यशस्वी होण्याची नाही, तर म्हणजे अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची आहे. चला तर मग या विचारांच्या सागरात डुबकी मारूया आणि पाहूया की आनंदी आयुष्याचं रहस्य खरंच काय आहे. सुरुवात कुठून करायची? कारण अनेकांना वाटतं की आनंद ही एक नशिबाची गोष्ट आहे. आणि इथेच पहिली मोठी चूक होते. आनंद हे नशीब नाही, ते एक कौशल्य आहे. कौशल्य म्हणजे स्किल? हो, स्किल, जे आपण शिकू शकतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या व्यक्तिनिष्ठ कल्याणाचं म्हणजे सब्जेक्टिव्ह वेलबिंगचं एक समीकरण आहे. एक मिनिट, समीकरण म्हणजे आनंद गणिताच्या सूत्रात बसवता येतो? हां, एका अर्थाने हो. ते समीकरण असं आहे: आनंद = जनुके प्लस परिस्थिती प्लस सवय. जनुके, परिस्थिती आणि सवय. ठीक आहे. यातला पहिला भाग, जनुके, तो आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. आपल्या एकूण आनंदाच्या पातळीपैकी जवळपास 50% भाग हा जनुकीय असतो. 50%? हो, हा आपला एक सेट पॉइंट ठरवतो. म्हणजे काही लोक नैसर्गिकरित्या जास्त उत्साही असतात, तर काही थोडे गंभीर. तो त्यांचा स्वभाव असतो. म्हणजे अर्धा खेळ तर सुरू होण्याआधीच संपला. हे ऐकून थोडं निराश वाटू शकतं की 50% आनंद आपल्या हातातच नाहीये. पण याकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोन आहे. तो म्हणजे उरलेला 50% भाग पूर्णपणे आपल्या हातात आहे. यातला दुसरा घटक आहे परिस्थिती. म्हणजे चांगली नोकरी, मोठा पगार, मोठं घर, किंवा याउलट काहीतरी वाईट घटना. हो. याचा वाटा 10 ते 40% असतो. पण खरी गोष्ट ही आहे की त्याचा प्रभाव तात्पुरता असतो. तात्पुरतं? हो. याला मानसशास्त्रात हेडॉनिक ट्रेडमिल म्हणतात. हेडॉनिक ट्रेडमिल? हो, ऐकलंय मी याबद्दल. म्हणजे आपण एका अशा ट्रेडमिलवर धावतोय जिथे आपल्याला वाटतं की आपण पुढे जातोय, पण आपण असतो तिथेच. अगदी बरोबर. लॉटरी लागली तरी काही महिन्यात तो आनंद ओसरतो आणि नोकरी गेली तरी काही महिन्यात ते दुःख कमी होऊन आपण मूळ जागेवर येतो. अगदी तसंच. माणूस परिस्थितीशी लवकर जुळवून घेतो. आणि म्हणूनच समीकरणातला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग उरतो, सवयी. सवय? हो, कारण याच त्या गोष्टी आहेत ज्यावर आपलं 100% नियंत्रण आहे. आणि जसजसं आपलं वय वाढतं तसतसं याच सवयी बदलणं गरजेचं ठरतं. पण त्या का बदलाव्या लागतात? कारण आपल्या क्षमता बदलतात म्हणून? बरोबर. इथेच बुद्धिमत्तेच्या त्या 2 प्रकारांचा सिद्धांत येतो का? तुम्ही बरोबर ती नस पकडली आहे. मानसशास्त्रज्ञ रेमंड कॅटल यांनी बुद्धिमत्तेचे 2 प्रकार सांगितले. पहिला आहे फ्लुइड इंटेलिजन्स. फ्लुइड इंटेलिजन्स? ही आपली कच्ची बुद्धिमत्ता आहे. म्हणजे नवीन गोष्टी शिकणे, अमूर्त समस्या सोडवणे, नवनिर्मिती करणे, लक्ष केंद्रित करून तासनतास काम करणे. हो. ही सगळी ताकद आपल्याला या बुद्धिमत्तेतून मिळते. आणि ही साधारणपणे आपल्या 20 आणि 30मध्ये शिखरावर असते. म्हणजे तरुणपणी आपण जे काही हार्डवर्क आणि इनोव्हेशन करतो ते या फ्लुइड इंटेलिजन्समुळे शक्य होतं. अगदी. पण हे ऐकून थोडी भीती वाटते. म्हणजे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आजवर यश मिळालं तीच तुमची ताकद कमी होणार आहे हे तो कुणालाही घाबरवय. बरोबर. आणि अनेक लोक हे मान्यच करत नाहीच करणार. आणि हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. याच कारणामुळे लोक आयुष्याच्या उत्तरार्धात दुःखी होतात, कारण ते त्याच जुन्या ताकदीवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात जी आता कमी होतीये. मग यावर उपाय काय? निसर्गाने आपल्याला दुसरी अधिक शक्तिशाली बुद्धिमत्ता दिली आहे. ती आहे क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स. क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स? ही बुद्धिमत्ता 40 नंतर वाढायला लागते आणि उतारवयातही टिकून राहते. आणि ही बुद्धिमत्ता नेमकी काय आहे? म्हणजे फ्लुइड इंटेलिजन्सपेक्षा वेगळी कशी आहे? ही शहाणपणाची बुद्धिमत्ता आहे. यात आपण आत्तापर्यंत जमा केलेले ज्ञान, अनुभव आणि कौशल्य वापरून इतरांना शिकवतो, मार्गदर्शन करतो. अच्छा. ही ज्ञान आणि अनुभव दुसऱ्यांना देण्याची क्षमता आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची भूमिका इनोव्हेटरपासून इन्स्ट्रक्टरकडे जाते. इनोव्हेटर ते इन्स्ट्रक्टर. हो. तरुण वयात तुम्ही उत्तरं शोधता, उतार वयात तुम्ही प्रश्न कसे विचारायचे शिकवता. पण हा बदल स्वीकारणं खूप कठीण आहे, विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांनी आयुष्यभर फक्त यशच पाहिलं आहे. मग ते दुःखी का होतात? यालाच स्ट्रायव्हर्स कर्स किंवा यशस्वी लोकांचा शाप म्हणतात. स्ट्रायव्हर्स कर्स? जे लोक यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या व्यसनात अडकलेले असतात त्यांना फ्लुइड इंटेलिजन्स कमी झाल्यावर आपण निरुपयोगी झाल्यासारखं वाटतं. हो, कारण त्यांची ओळखच त्यांच्या यशाशी जोडलेली असते. अगदी. ते नकळतपणे 4 खोट्या आदर्शांची पूजा करत असतात. 4 खोटे आदर्श? हो. पैसा, सत्ता, सुख आणि प्रसिद्धी. पैसा, सत्ता, सुख आणि प्रसिद्धी ही संकल्पना कुठून आली? ही संकल्पना खूप जुनी आहे. 13व्या शतकातील विचारवंत सेंट थॉमस ॲक्विनस यांनी मांडली होती. बापरे, 13व्या शतकात? हो. त्यांचं म्हणणं होतं की आपण सगळेच कळत न कळत यापैकी कोणत्या तरी एका देवाची पूजा करतो असतो. आपल्याला वाटतं की ते मिळाल्यावर आपल्याला खरा कायमचा आनंद मिळेल, पण तो एक भ्रम असतो. पण आपण यापैकी कोणत्या आदर्शाच्या मागे धावतोय हे कसं ओळखायचं? कारण मला नाही वाटत कोणी सहज मान्य करेल की ते पैशाची किंवा सत्तेची पूजा करतायत. नाही करणार. त्यासाठी एक छोटा विचार प्रयोग आहे. सांगा. हे 4 शब्द घ्या. पैसा, सत्ता, सुख आणि प्रसिद्धी. आता कल्पना करा की तुम्हाला यापैकी 3 गोष्टी मिळतील, पण एक सोडावी लागेल. तुम्ही कोणती गोष्ट सर्वात आधी सोडून द्याल? मनोरंजक आहे. माझ्यासाठी कदाचित प्रसिद्धी असेल. मला माझं काम करायला आवडेल, पण सतत लोकांच्या नजरेत राहायला नाही. ठीक आहे, प्रसिद्धी गेली. ठीक आहे. आता उरले पैसा, सत्ता आणि सुख. आता या तिघांमधून एक गोष्ट सोडा. हे अवघड आहे, खरंच अवघड आहे. पण कदाचित सत्ता. कारण मला इतरांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणं जास्त महत्वाचं वाटतं. बरोबर. आता उरले पैसा आणि सुख. हां, आता यातून एक निवडायचं. ही तर मोठी द्विधा मनस्थिती आहे. आणि जो पर्याय शेवटी उरतो, ज्याला सोडणं तुम्हाला सर्वात कठीण वाटतं, तोच आपला खोटा आदर्श असतो. बरोबर. तोच तुमचा मुख्य खोटा आदर्श असतो. याचा उद्देश स्वतःला दोषी ठरवणं नाही, तर फक्त एक जागरूकता निर्माण करणं आहे की आपली ऊर्जा कुठे जात आहे. ही जागरूकता खूप महत्वाची आहे. आणि मला वाटतं हीच आपल्याला त्या रिझ्युमे व्हर्च्यूज विरुद्ध युलॉजी व्हर्च्यूज या संकल्पनेकडे घेऊन जाते. अगदी बरोबर. रिझ्युमे व्हर्च्यूज म्हणजे आपली व्यावसायिक कौशल्य आणि यश, जे आपण आपल्या सीव्हीवर लिहितो. हो. आणि युलॉजी व्हर्च्यूज म्हणजे ते गुण जे आपल्या मृत्यूनंतर लोक आपल्याबद्दल बोलताना आठवतील. जसं की आपलं प्रेम, दयाळूपणा, प्रामाणिकपणा, मैत्री. आपलं चारित्र्य. थांबा एक मिनिट. रिझ्युमे व्हर्च्यूज विरुद्ध युलॉजी हे ऐकूनच अंगावर काटा आला. म्हणजे आपण आपलं अख्खं आयुष्य एका अशा यादीसाठी घालवतो जी कुणालाच आठवणार नाही. आणि जी खरी महत्वाची यादी आहे तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. हे तर खूप धक्कादायक आहे. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात आनंदी होण्याचा मार्ग म्हणजे आपलं लक्ष हळूहळू रिझ्युमेवरून युलॉजीकडे वळवणे. पण हे खोट्या आदर्शांचं जाळं ओळखणं हेच एक मोठं काम आहे. फक्त ओळखून काय होणार? मला भीती वाटते की लोक हे ऐकून निराश होतील की ते चुकीच्या दिशेने धावत आहेत. यातून बाहेर पडण्याचा काही व्यावहारिक मार्ग आहे का? नक्कीच आहे, नक्कीच आहे. आणि याची सुरुवात होते मेटाकॉग्निशन पासून. मेटाकॉग्निशन म्हणजे आपल्या विचारांबद्दल विचार करणे. पण याचा नक्की अर्थ काय? याचा सोपा अर्थ आहे आपल्या भावना आणि त्यावरची आपली प्रतिक्रिया यांच्यात थोडं अंतर निर्माण करणे. अंतर निर्माण करणे? हो. जसं की तुम्ही तुमच्याच आयुष्याची फिल्म पाहत आहात, पण तुम्ही प्रेक्षकांमध्ये बसला आहात. स्क्रीनवरच्या कॅरेक्टरमध्ये अडकलेले नाहीत. तुम्ही पाहू शकता की कॅरेक्टरला राग आलाय, पण तो राग तुमचा नाहीये. तुम्ही त्या भावनेचे फक्त निरीक्षक आहात. हे समजायला सोपं आहे, पण करायला खूप कठीण वाटतंय. सरावाने जमतं. ओप्रा विन्फ्रे यांचं एक उत्तम उदाहरण आहे. अच्छा. काही वर्षांपूर्वी माऊईमध्ये लागलेल्या आगीनंतर त्यांनी मदत करण्यासाठी एक फंड सुरू केला. पण त्यांच्यावर खूप टीका झाली. या टीकेमुळे त्यांना स्वाभाविकपणे खूप दुःख झालं. हो, साहजिक आहे. तेव्हा त्यांनी मेटाकॉग्निशनचा वापर केला. त्यांनी स्वतःला सांगितलं, मला दुःख जाणवत आहे, पण मी दुःख नाहीये. वा. त्यांनी त्या भावनेला ओळखलं, पण स्वतःला तिच्यापासून वेगळं ठेवलं आणि मग शांतपणे त्यावर प्रतिक्रिया दिली. म्हणजे भावनेच्या प्रवाहात वाहून न जाता तिला एका ठराविक अंतरावरून पाहणे. अगदी. आणि मग आपण त्या भावनेच्या जागी दुसरी भावना निवडू शकतो का? नेमका हाच पुढचा टप्पा आहे. याला इमोशनल सबस्टिट्यूशन म्हणतात. इमोशनल सबस्टिट्यूशन म्हणजे एखाद्या नकारात्मक भावनेच्या जागी जाणीवपूर्वक सकारात्मक भावना निवडणे. समजा
तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप द्वेष वाटतोय. हं, या क्षणी जाणीवपूर्वक अशा व्यक्ती किंवा गोष्टी आठवणे ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. द्वेषाच्या जागी कृतज्ञता निवडण्याचा सराव करणे. हे खूप शक्तिशाली वाटतंय. या झाल्या मानसिक सवयी, पण आनंदासाठी काही बाह्य घटकही आवश्यक असतीलच ना? हो, आहेतच. जसं चांगल्या जेवणासाठी प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स महत्वाचे असतात, तसंच काहीसं. अगदी उत्तम तुलना आहे. आनंदाचे असे 3 मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत: उपभोग, समाधान आणि उद्देश. उपभोग, समाधान आणि उद्देश. ठीक आहे. यातला उपभोग म्हणजे तात्पुरतं सुख, जसं की आईस्क्रीम खाणं. नाही, इथेच फरक आहे. सुख हे क्षणिक असतं, ते एकट्यानेही मिळवता येतं. पण संशोधनानुसार उपभोग बरोबर सुख प्लस माणसं प्लस आठवणी. सुख, माणसे आणि आठवणी. हो, म्हणजे कोणतीही आनंदाची गोष्ट जेव्हा आपण इतरांसोबत शेअर करतो आणि तिच्या आठवणी तयार होतात, तेव्हा तो खरा उपभोग असतो. एकट्याने आईस्क्रीम खाण्यापेक्षा मित्रांसोबत खाण्यात जास्त मजा येते, कारण नंतर त्या आठवणी राहतात. हे किती खरं आहे. त्या क्षणापेक्षा त्या आठवणी जास्त आनंद देतात. बरोबर. दुसरा घटक आहे समाधान. समाधानाचं एक साधं सूत्र आहे. समाधान बरोबर तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला काय हवं आहे. म्हणजे हॅव्ज भागिले वॉन्ट्स. हॅव्स भागिले वॉन्ट्स. अधिक समाधान मिळवण्यासाठी एकतर काय आहे, हॅव्ज वाढवा, किंवा काय हवं आहे, वॉन्ट्स कमी करा. आणि काय आहे वाढवणं हे तर हेडोनिक ट्रेडमिल आहे. बरोबर. म्हणजे सुखी होण्याचा सोपा मार्ग म्हणजे इंस्टाग्राम वापरणं बंद करणे, कारण तिथे सतत वॉन्ट्सची यादी वाढतच जाते. तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. आपल्या इच्छांवर नियंत्रण मिळवणं हे अधिक गोष्टी मिळवण्यापेक्षा जास्त सोपं आणि प्रभावी आहे. आणि तिसरा महत्वाचा घटक आहे उद्देश. उद्देश म्हणजे आपलं आयुष्य फक्त स्वतःसाठी नाही, तर ते स्वतःपेक्षा मोठ्या ध्येयासाठी आहे, ही भावना. आणि हा उद्देशच आपल्याला त्या 4 स्तंभांकडे घेऊन जातो, ज्यावर आपलं आयुष्य उभं असायला हवं. हो, हे 3 मॅक्रोन्यूट्रिएंट्स मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्यात 4 ठिकाणी गुंतवणूक करावी लागते. हे आनंदी जीवनाचे 4 स्तंभ आहेत. 4 पिलर्स. हो. कोणते आहेत ते? कुटुंब, मैत्री, काम आणि श्रद्धा. सामिलाह्य. कुटुंब, मैत्री, काम आणि श्रद्धा. यातील मैत्री हा स्तंभ मला खूप महत्वाचा वाटतो. पण मला नेहमी प्रश्न पडतो की सगळ्याच मैत्री सारख्या नसतात, नाही का? नाही, अजिबात नाहीत. काही मित्र फक्त कामापुरते असतात, काही फक्त मजा-मस्तीपुरते. यावर काही संशोधन आहे का? खऱ्या अर्थपूर्ण मैत्रीचा अर्थ काय? अरिस्टॉटलने यावर खूप सुंदर विचार मांडले आहेत. त्यांनी मैत्रीचे 3 प्रकार सांगितले आहेत. अच्छा. पहिली आहे गरजेची मैत्री, युटिलिटी फ्रेंडशिप, जिथे 2 व्यक्ती एकमेकांच्या फायद्यासाठी एकत्र येतात, जसे की ऑफिसमधले सहकारी. हो. दुसरी आहे आनंदासाठी मैत्री, प्लेजर फ्रेंडशिप, जिथे लोक एकत्र मजा करण्यासाठी एकत्र येतात. या दोन्ही मैत्री गरजेच्या आहेत, पण त्या तात्पुरत्या असतात. गरज संपली किंवा मजा कमी झाली की मैत्री संपते. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची मैत्री आहे सद्गुणांवर आधारित मैत्री, व्हर्च्यू फ्रेंडशिप. इथे 2 व्यक्ती एकमेकांच्या चांगल्या गुणांचा आदर करतात आणि एकमेकांना एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी मदत करतात. ते एकमेकांच्या आत्म्याच्या विकासाची काळजी घेतात. ही मैत्री खोल आणि दीर्घकाळ टिकणारी असते. पण अशा व्हर्च्यू फ्रेंड्स शोधायच्या कशा? आजच्या जगात हे खूप दुर्मिळ वाटतं. हो, दुर्मिळ आहे, पण अशक्य नाही. आपल्याला अशाच 2-3 मित्रांमध्ये गुंतवणूक करायला हवी. क्वालिटी महत्वाची, क्वांटिटी नाही. बरोबर. दुसरा स्तंभ आहे काम. पण सेवा करणं हे सोपं आहे जेव्हा तुम्ही ओपरा आहात किंवा समाजकार्यात आहात. पण समजा एखादी व्यक्ती अकाउंटिंगचं किंवा डेटा एंट्रीचं काम करते. त्यांनी आपल्या कामात सेवा कशी शोधावी? उत्तम प्रश्न आहे. सेवा म्हणजे फक्त मोठं सामाजिक कार्य नव्हे. सेवा म्हणजे इतरांसाठी उपयुक्त ठरणं. तुम्ही करत असलेल्या अकाउंटिंगमुळे तुमच्या कंपनीचा आर्थिक डोलारा सांभाळला जातो का? तुमच्या अचूक कामामुळे तुमच्या सहकाऱ्यांचं आयुष्य सोपं होते का? ही सुद्धा एक सेवाच आहे. म्हणजे दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. अगदी. आपल्या कामाकडे मी इतरांची सेवा करत आहे या दृष्टिकोनातून पाहिल्यावर त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान कित्येक पटींनी वाढतं. आणि चौथा स्तंभ आहे श्रद्धा. याचा अर्थ देवपूजा किंवा कर्मकांड आहे का? नाही. श्रद्धा, फेथ या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. याचा अर्थ केवळ संघटित धर्म नाही, तर स्वतःपेक्षा मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवणे. स्वतःपेक्षा मोठ्या शक्तीवर. हो. ही शक्ती निसर्ग असू शकते, अध्यात्म असू शकतं किंवा मानवतेवरील विश्वास असू शकतो.
जेव्हा आपल्याला जाणवतं की आपण या अथांग विश्वाचा एक छोटासा भाग आहोत, तेव्हा आपल्या वैयक्तिक समस्या, आपलं यश अपयश खूप लहान वाटू लागतं. जगण्याला एक मोठा अर्थ प्राप्त होतो. कुटुंब, मैत्री, काम आणि श्रद्धा या सगळ्या स्तंभांना एकत्र जोडणारी एक सुंदर कल्पना आहे ॲस्पेन वृक्षाचे रूपक. ते काय आहे? ॲस्पेनची झाडं उंच आणि सुंदर दिसतात. वरून पाहिलं तर ती वेगवेगळी, स्वतंत्र झाडं वाटतात. हो. पण खरी गंमत त्यांच्या मुळांमध्ये आहे. ॲस्पेनच्या संपूर्ण वनाची मुळं जमिनीखाली एकमेकांशी जोडलेली असतात. ते एक मोठं मुळांचं जाळं असतं. अच्छा. खरं तर ॲस्पेनचं संपूर्ण वन हे एकच सजीव अस्तित्व असतं. वा. म्हणजे वरून जरी आपण वेगळे दिसत असलो तरी आतून आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत. हे रूपक आपल्याला नात्यांचं, कुटुंबाचं आणि समाजाचं महत्त्व पटवून देतं. आपण एकटे नाही आहोत. अगदी बरोबर. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा आपण यशाच्या मागे धावणं कमी करतो, तेव्हा या मुळांना म्हणजेच आपल्या नात्यांना अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? आनंद हे गाठायचं ठिकाण नाहीये. नाही. तर ती एक दिशा आहे, ती एक निवड आहे. हो. हे एक असं कौशल्य आहे जे आपण सतत सराव करून शिकू शकतो आणि विकसित करू शकतो. बरोबर. ही एक म्हणजे मानसिकतेची लढाई आहे. पैसा, सत्ता, सुख आणि प्रसिद्धी या खोट्या आदर्शांचा पाठलाग करण्याऐवजी कुटुंब, मैत्री, सेवाभावी काम आणि श्रद्धा या जीवनाच्या खऱ्या स्तंभांची जोपासना करणे हीच आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. अगदी. ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण काय महत्वाचं आहे हेच विसरून जातो. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. हो, नक्की. आपण ओप्रा विन्फ्रे यांच्या कथेवरून शिकलो की आपलं दुःख किंवा अपयश हे इतरांसाठी एक भेट ठरू शकतं, जर आपण ते योग्य प्रकारे वाटलं तर. तर मग आपल्या आयुष्यातील असा कोणता कठीण अनुभव आहे ज्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तो इतरांच्या सेवेसाठी किंवा मदतीसाठी वापरला जाऊ शकतो? हा विचार नक्कीच करायला लावणारा आहे. आजच्या या सखोल चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आणि अशाच विचारांच्या सागरात आमच्यासोबत डुबकी मारायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.